करावे गांव में बीजेपी के पूर्व नगर सेवक तथा सीवुड्स करावे मंडल के अध्यक्ष विनोद म्हात्रे के अथक प्रयासों के बाद आखिर विविध नागरिक कामों का भूमि पूजन प्रभाग के प्रतिष्ठित नागरिकों के हाथों संपन्न हुआ, जहां इस दौरान अमित मडवी, समाज सेवक प्रसाद तांडेल, पंडित तांडेल, योगेश म्हात्रे, विनायक गिरी, अजित भोईर, राकेश तांडेल सह तमाम स्थानीय नागरिक मौजूद थे। करीब 6 करोड़ की लागत से होने वाले इन कामों में शामिल है कैलाशवासी गणपत शेठ तांडेल चौक का सुशोभीकरण और कंक्रीटीकरण करना, 2 अतिरिक्त दहन शेड और आसन व्यवस्था के साथ स्मशान भूमि का नवीनीकरण करना, करावे गांव के अंतर्गत गटर और पदपथों का सुधार करना आदि। मगर इन सब कामों में सबसे महत्वपूर्ण काम है कैलाशवासी गणपत शेठ तांडेल चौक का सुशोभीकरण और कंक्रीटीकरण। आए दिन 5 रस्तों के कारण होने वाली दुर्घटनाओं के चलते नागरिकों को कई तरह की यातनाएं यहां झेलनी पड़ी और इसी बात की गंभीरता को देखते हुए विनोद म्हात्रे ने प्रशासन दरबार फॉलोअप लेकर इस काम की मंजूरी मिलवाई, जहां अब अजवानी इंफ्रा के जरिए इसे अंजाम दिया जाएगा। विनोद म्हात्रे ने इन्हीं कामों पर प्रकाश डाला। मला आज खरोखरच आनंद वाटते, कारण सर्वात महत्त्वाचा हा शिवूड परिसरातील हा गणपत शेठ तांडेल चौक आणि हा चौक असा आहे का इथं मी म्हणजे 2-3 वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहे। इथं ट्रॅफिकवाल्यांना आणलं, महापालिकांचे इंजिनियर यांना आणलं, पण तरी पण इथं हा सर्कल इथं कसा घ्यायचा। मग शेवटी मागच्या एक वर्षापूर्वी एक कन्सल्टंट अपॉइंट केला आणि कन्सल्टंटच्या मार्फत सर्वे करून ते चौकाचं जे आपलं सर्कल आहे ते कुठं आहे त्याची डिझाईन आज येईल आपल्याकडे आणि साधारणतः 10 मीटरचा तो सर्कल असेल, त्याच्यामध्ये हायमश असेल मध्ये आणि मग आपली गार्डनिंग करतील त्या याच्यामध्ये। किती वर्षांचा हा पाठपुरावा होता ज्याचं आज हे फलित दिसतंय? 2-3 वर्षापासून हे सतत, कारण इथं सतत ॲक्सिडेंट व्हायची। कारण इथं आता तुम्ही इथं शूटिंग घ्या, इथं बघा त्या चौकात कुठंतरी ट्रॅफिकला कशा पण गाड्या येतात, इकडून येतात, कारण 5 रस्ते आहेत। चौक बोलला तर 4 रस्ते असतात, पण इथं 5 रस्ते आहेत, त्याच्यामुळे समजून येत नाही आणि ते चौक झाल्यामुळं आता आपल्याला चांगलं ॲक्सिडेंट होणार। परत गणपत शेठ मैदानात नेहमीच धार्मिक कार्यक्रम असतात, लग्न समारंभ असतात, क्रिकेटच्या टुर्नामेंट असतात, सतत इथं कार्यक्रम असतात। नाही आता याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आपण ज्याने हे काम घेतलेलं आहे तो एक चांगला म्हणजे आपला फर्स्ट कॅटेगरीवाला कॉन्ट्रॅक्टर आहे, अजवानी इन्फ्रास्ट्रक्चरवाला आहे आणि अजवानीच्या हिशोबात आमच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज ते करत नाहीत। आणि मी तरी पण इथल्या प्रभागातील नागरिकांना, क्रिकेट खेळणारे खेळाडूंना जर तुम्हाला क्वालिटी खराब दिसली तर त्याची रीतसर तक्रार आयुक्त नवी महानगरपालिका यांच्याकडे करावी। नाही आता तुम्हाला सांगतो हे चौकाचं आपलं मुख्य काम होतं, तसंच आमच्या स्मशानभूमीचे, कारण आत्ता आपण कोरोना काळात बघितले 3 दहन शेड आहेत, पण त्या 3 दहन शेडसुद्धा अपुऱ्या पडत होत्या। मग त्याच्यात अजून 2 दहन शेड आपण वाढवले। त्याच्यानंतर तिथं भजनी मंडळासाठी बसण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण चौथरा तयार करणार आहोत, तर त्याचं सुशोभीकरण होणार आहे। आणि तशाच प्रकारचं कराव्यात गावातली गटर फुटपाथ जी तुटलेली आहेत, 2-3 वर्ष झालेले आहेत, कोरोनामध्ये राहिले ना। आता प्रशासक कालावधीत आम्ही सतत पाठपुरावा करून ते एक टेंडर झालेलं आहे, त्याच्यामुळं गावातली जी नादुरुस्त गटरे फुटपाथ असतील ते पण याच्यात दुरुस्त होतील। अपने प्रयास से करावे गांव के विकास में अहम भूमिका निभाने वाले विनोद म्हात्रे ने कहा कि अब सिर्फ करावे गांव में समाज मंदिर के निर्माण का इंतजार है, जो मनपा के डीपी प्लान में भी प्रस्तावित है। आणि सर्वात मी तुम्हाला आता याच्या माध्यमातून सांगू शकतो का माझ्या मते जर 90% आता आपला राकेश तांडेल बोलला का 90% कामं झाले, पण एक जो खरोखरच आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणजे या कराव्या गावासाठी समाज मंदिर नाही। आता 22 फेब्रुवारीला आपला नवी महानगरपालिकेने जो डीपी प्लॅन शासनाला सादर केलेला आहे त्याच्यामध्ये 2 समाज मंदिर प्रस्तावित केलेले आहेत आणि ते शासनाकडून मंजुरी होताच त्याचं टेंडर प्रक्रिया चालू आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।